ट्रेड करायचा पहिला दिवस आहे. बघूयात काय होतं. स्ट्रॅटर्जी आणि सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू समजावत जाईल. कशी रिस्क मॅनेजमेंट असेल, काय रूल्स असतील, ते सगळं मी हळूहळू एक्सप्लेन करणार आहे. थोडंसं सॉफ्टवेअर कसं वर्क करतं आहे, रेकॉर्डिंग प्रॉपर होतं आहे का नाही, यूट्यूबवर अपलोड करताना आपला व्हिडिओ कसा पडतो आहे, हे सगळं कट्स वगैरे बघून मला अप्लाय करायला लागणार आहे. त्यामुळं काइंड ऑफ एक्सपिरियन्स म्हणूनच हा ट्रेड असेल. पण सुरुवात आजपासून करणार आहोत आपण, म्हणजे 23 फेब्रुवारी. ओके. चला, निफ्टीचं काय काय झालं आहे बघूयात. आता थोडंसं लेट झालं आहे ट्रेडला, पण 12च्या आसपास आपण एक ट्रेड घेऊयात. सकाळी एक ॲनालिसिस करत होतो निफ्टीमध्ये. हा एक ट्रेड कॅप्चर झालेला आहे आपल्याकडून. ओके. थोडंसं इथं साईडवेज जाण्याची शक्यता आहे अजून थोडा वेळ, 15 मिनिटे नंतर बघूयात आपण कसं होते. कारण एवढ्या लगेच तर हा फील करेल असं वाटत नाही मला, हा जो गॅप आहे तो. त्यामुळं थोडंसं वाट बघूयात. इथे ट्रॅप करण्याची शक्यता असणार आहे मार्केट. आता चला, तुम्हाला ट्रेड घेतल्यानंतर ट्रेड घेताना इन्फॉर्म करतो डायरेक्ट. छोटासा स्टॉप लॉस असणार आहे या लेवलचा. त्याच्यानंतर आल्यानंतर आपण पोझिशन काढून टाकू. ओके. टार्गेट असणार आहे हा EMA. $165. okay, come on. Yes, 250. त्र्याऐंशी किंवा स्टॉप लॉस.
रिव्हर्स ट्रेडमध्ये जर लवकर टार्गेट येत नसेल तर काही खरं नाही. ॲनालिसिस तर आपलं बरोबर आहे. ओके, टार्गेटपर्यंत आपण आलेलो आहे, त्यामुळं इथं जास्त वेळ थांबण्यात या ट्रेडमध्ये काय अर्थ नाही. मी इथे एक्झिट केलेलं आहे एक्झॅक्ट टॉपवरती. 341 रुपयाचं प्रॉफिट आपण इथं बुक केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट ट्रेड आपण डाऊन साईडचा प्लॅन करणार आहोत. हा एक प्लॅन होता, इथे आपण सक्सेसफुली इम्प्लिमेंट करून चांगलं त्यात थोडंसं प्रॉफिट काढलेलं आहे. फक्त सायकोलॉजीचा उपयोग करून हा जास्त वेळ होल्ड करू शकलो नाही, कारण जास्त टाईम घेत होता ट्रेड, त्यामुळं चला क्लोज करूया ट्रेड आजचा. आज काय मार्केट व्यवस्थित पण नाही आणि चांगलं आता इथून पुढे मूव येईल याची पण काही गॅरंटी नाही. 15 मिनिटची चांगली कॅन्डल इथं क्लोज झालेली आहे. ॲज पर अवर ॲनालिसिस एक शॉर्ट कवरिंग थोडंसं येईल वरती. हार्ड इथून एवढं सहजासहजी कधीही एवढा मोठा गॅप फील होऊ शकत नाही. आता उद्या मार्केट मे बी साईडवेज टू बेरिश राहू शकतं थोडंसं. उद्या आपण आणखी नवीन प्लॅन करूयात. आता एवढ्या सगळ्या कंजेस्टेडमध्ये काय घोषणात अर्थ नाही. सो आपण आता इथं थांबलेलंच बरं आहे. एक थोडासा अपसाईड मोमेंटम इथं पॉसिबल आहे, पण काय गरज नाही जर आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये प्लॅन्स होत नाहीत तर. चलो मिलते हैं कल.